समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन पांडुरंग नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 समचरण सरोज सांद्र नीलाबुदाभं जगन विहित पानि मंडनं मंडनाम्नां तरुण तुलसी माला कंधरं कंधनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग 4 चरणाचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सुंदर असा अभंग की जो आपल्याला सांगतो. थोडक्यात त्याचा भावार्थ बघायला गेला तर काय, हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. कोणती भक्ती देवाला आवडते? रोज स्टेटस ठेवता ती भक्ती देवाला आवडते? अजिबात नाही. हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. जिथे काय तर माया सोडण्याचा संकल्प केला अशी भक्ती त्या परमेश्वराला आवडत असते. अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात की ज्याप्रमाणे त्या भगवंताने जसं ठेवलंय तसं आपण राहणं गरजेचं आहे. जसं ठेवले समाधानी ठेवले तसं आपण राहणं गरजेचं आहे आणि आपल्या मनामध्ये समाधान असलं पाहिजे. आणि पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की दुःख तर जीवनामध्ये येणारच आहे. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. जे मागच्या जन्मी कर्म केले त्याची फळं आपल्याला भोगावीच लागणार. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात की संसाराचा भार झालाय तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. म्हणजेच काय तर हा जो संसार आहे तो देवाच्या चरणी वाहून द्यायचा आहे आणि त्या पांडुरंग परमात्म्याला आपण शरण जायचंय. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल आज हरिकीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्वच अगदी हजारोच्या संख्येने उपस्थित असणारे श्रोते मंडळी, या बाजूला उपस्थित असणाऱ्या माझ्या बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या महिला भगिनी, आया बहिणी, आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करते. तसेच पुरुष मंडळी या बाजूला बसले आपलेही मी आभार व्यक्त करते. आणि आज या हरिकीर्तनासाठी अगदी आपल्या सर्वांना साथ देणारे सर्वच गायक वादक आपले अप्पा महाराज पांचाकी, त्यांनी एवढ्या सुंदर आवाजात अगदी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की त्यांनी सुंदर अशा अभंगाची चाल म्हटलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला साथ देणारे माऊली गाडे महाराज, त्याचबरोबर आम्हाला ज्यांनी घडवलं ते आमचे घाडगे महाराज, आणि त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे प्रवीण महाराज आणि अविनाश महाराज, सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, वर करी संताचा, 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 वर
सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि सगळे म्हणतील आमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते, पण वादक राहिले ना. तर आपलेही मी आभार व्यक्त करते. राहुल महाराज, कृष्ण महाराज, आपलेही मी आभार व्यक्त करते. एवढी सुंदर अशी वादकाची साथ आपण देत आहात, त्यांच्याबद्दलही टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आज सर्वजण हरिकीर्तनासाठी उपस्थित आहात. अगदी आपल्या सर्वांना साथ देणारी मायबाप मंडळी आपण, तुम्ही मला लाभलात. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. पण आजच्या कीर्तनाची सुरुवात जर करायची असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना आठवणच करूया. कशी करायची बघा, सर्वांनी हात वरती करा. शेवटपर्यंत सगळ्यांचे हात वरती झाले पाहिजे. झाले का? वादक महाराज करू नका, नाही तर आमचं दुकान बंद पडायचं. सगळ्यांनी केले तर चला हात जोडा. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ओ ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 सुंदर असं भजन आपण सर्वांनी एवढी सुंदर साथ दिली की हात वरती करण्यासाठी दुखत होती, पण तरीही हात वरती केले. सर्वांसाठी टाळ्या वाजवा. कारण या भक्ती रसामध्ये आपण सर्वजण एवढं तल्लीन झालो आहोत की काही त्याला तोडच नाही. माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला काय दिलं हो, की आत्ताही आपण ज्ञानोबारायांची आठवण काढतो. काय दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला? कोणता ग्रंथ लिहिला? सुंदर असा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणता? साथ द्या, आवाज. कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. आवाज कसा जोरात आला पाहिजे. कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. आणि आपल्यासारख्यांना ज्यांना ते ब्रह्मज्ञान कळत नव्हतं त्या घराघरापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींनी हा ग्रंथ पोहोचवला. अगदी तोही मराठी भाषेत, साध्या सरळ सोप्या भाषेत, आपल्याला समजल अशा भाषेत ज्ञानेश्वर माऊलींनी हा ग्रंथ आपल्यासाठी लिहून ठेवलाय. कारण बघा, ज्ञानेश्वर माऊली ही ज्यांनी, बघा आपण आपला संसार आहे, एकच संसार आहे आपल्याला, त्याच्यातही 2 मुलं आणि आपण नवरा बायको, एवढाच आपला संसार आहे. एवढाच संसार आपल्याला चांगला चालवता येत नाही, तोही आपला सुखाचा होत नाही. पण माझ्या ज्ञानोबारायांनी संपूर्ण जगाचा संसार सुखाचा केला. अवघी संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. ओ आनंद भरीन तिन्ही लोक, ओ आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार
संसार सुखाचा करता येत नाही, पण ज्ञानोबाऱ्यांनी जगाचा संसार सुखाचा केला. बघा, माणसाला देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी 4 मार्ग सांगितले. किती सांगितले? 4 मार्ग सांगितले. ज्ञान मार्ग, लक्ष देऊन ऐका बरं. ज्ञान मार्ग, पहिला ज्ञान मार्ग, दुसरा कर्म मार्ग, तिसरा भक्ती मार्ग आणि चौथा योग मार्ग म्हणजेच काय? तर ध्यान मार्ग. आता हे 4 मार्ग आपल्याला सांगितले. कशासाठी? देवाला प्राप्त करून घेण्यासाठी हे 4 मार्ग आपल्याला दिले. तर ज्ञान मार्ग म्हणजे काय? ज्ञान मार्ग की ज्यातून मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला हे घेतलेलं जे ज्ञान आहे तो झाला ज्ञान मार्ग. समजलं का? नसन समजलं. आता आपल्या मोबाईलमध्ये गुगल ॲप आहे, गुगलमध्ये गुगल मॅप आहे ना, त्याच्यामध्ये काय तर गुगल मॅप आपल्याला सांगतं की इथून तिथं कसं जायचं. तर ज्ञान मार्गाचा जो व्यक्ती असतो तो कसं करतो? त्या गुगल मॅपमधून ज्ञान घेतो, मला इथे इथे जायचंय आणि आपला प्रवास सुरू करतो. हा झाला ज्ञान मार्ग. दुसरा कोणता आहे? विसरले सगळे, ऐकतात ना? दुसरा कोणता? कर्ममार्ग. कर्ममार्ग म्हणजे काय? तर काम करत करत त्या परमेश्वराचं भजन करणं, भक्ती करणं, हा झाला कर्ममार्ग. म्हणजे काय आहे? गुगल मॅप. त्या गुगल मॅपमधून सगळं बघायचं, कुठं जायचं ते जसं सांगन तसं. काय सांगतो गुगल मॅप? टर्न लेफ्ट, टर्न राईट, जिथं जायचं तिथं तो आपल्याला नेऊन पोचवतो. जिथं जी जागा आहे तिथं जायचं तो नेऊन पोचवतो. हा झाला कर्ममार्ग. तिसरा भक्ती मार्ग. मग भक्ती मार्ग कसा? देवा, खरंच रे देवा, मला काहीच कळत नाही, हा संपूर्णपणे भाव जो व्यक्त करतो तो झाला भक्ती मार्ग. ना त्याच्यासाठी गुगल मॅपची गरज आहे, ना कोणता रस्ता सांगण्याची गरज आहे. अशा प्रकारचा भक्ती मार्ग आहे. विठ्ठल तर अशा प्रकारचा भक्ती मार्ग आपल्याला दिला की जी काही आपण वाईट कर्म करत असतो, चांगलं कर्म करत असतो. कर्म अनेक प्रकारचे आहेत, पण वाईट कर्म, चांगलं कर्म हेही कर्म आहे. मग अशा कर्मातून जो सगळ्यात चांगल्या कर्माने जर जायचं असेल तर कोणता चांगला आहे? भक्ती मार्ग सर्वात श्रेष्ठ आहे. भक्ती मार्ग चांगला आहे. म्हणून या भक्तीच्या मार्गाने जाण्यासाठी संत आपल्याला सांगत असतात की नेहमी काय करा? भक्तीचा मार्ग निवडा. आता मला सांगा, आपल्याला जायचंय कुठे? पंढरपूरला. कुठे जायचंय? पंढरपूरला जायचंय. जाणारे खूप सारे रस्ते आहेत. आपण शॉर्टकटनी पण जाऊ शकतो, नाही वाटलं तर आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकतो, पण आहेत खूप सारे मार्ग. आता आपण ठरवायचंय आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय. तुम्ही कोणत्या मार्गाने जाणार? भक्ती मार्गाने जाणार का? कारण तो सगळ्यात सोपा मार्ग आहे. पण भक्ती मार्ग आपल्याला निवडायला जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगत आहेत. मग भक्ती मार्ग निवडला, पण आता आपल्याला मुंग्या माहिती असतील. त्या मुंग्या काय करतात? साखर खातात, जे काही गोड असेल ते खातात. आणि उन्हाळ्यात अगदी अशा मुंग्यांना आपण वैतागून जातो. अशाच 2-4 मुंग्या एका जागेवर बसल्या. कोण बसलं? मुंग्या एका जागेवर बसल्या. त्यांची चर्चा सुरू झाली. त्यातली एक मुंगी काय म्हणते माहिती का? मला दिल्लीला जायचं. कुठं जायचं? दिल्लीला जायचं. आणि मग त्या 2-4 मुंग्यांपैकी एका मुंगी खनखन तिच्या कानाखाली देईन म्हणली, अंथरून पाहून पाय पसर बाई, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती, उचलली जीभ लावली टाळूला. आता मला सांगा, मुंगी दिल्लीला जाईल का? अहो गेली ना, माणसाच्या शर्टाच्या खिशात बसून गेली ना मुंगी दिल्लीला. तर ती मुंगी गेली दिल्लीला. ना पासपोर्ट, ना विजा, ना लगेज, काहीच नाही तिच्याकडे, ना चार्ज. गेली मुंगी दिल्लीला. आणि गेल्याबरोबर इथं आळंदीतल्या मुंग्या, त्या आळंदीतल्या मुंग्यांना त्या मुंगीने काय केलं? कोणत्या दिल्लीतल्या मुंगीने व्हिडिओ कॉल केला. काय केलं? व्हिडिओ कॉल केला. म्हणली पाय पुरावा, न्यू पार्लिमेंट लॉन्च इन दिल्ली, दिल्लीमध्ये मी आले असं दाखवलं. आणि दाखवल्याबरोबर आळंदीतल्या मुंग्या काय म्हणतात की तू दिल्लीला पोहोचली कशी? मग दिल्लीला पोहोचली कशी असं म्हटल्याबरोबर ती सांगते की मी 2 गोष्टी केल्या. किती गोष्टी केल्या? 2 गोष्टी केल्या. त्यातली एक गोष्ट मी अशी केली की मी लहान आहे, आणि दुसरी गोष्ट अशी केली की मी मोठ्याचा हात धरलाय. समजलं का?
समजलं नसेल तर थोडक्यात सांगते की काय आपण परमार्थात लहान व्हायचंय. लहानपण दे का देवा, लहान व्हायचंय. लहानपण दे गा देवा, मुंगी सागर गारवा, मुंगी सागर गारवा, मुंगी सागर गारवा. लहान व्हायचं. त्या मुंगीने काय ती लहान होती आणि मोठ्याचा हात धरला. मी सांगते तुम्ही मोठ्याचा म्हणजे ज्ञानोबारायांचा हात धरा, नक्कीच मोक्षरूपी दिल्ली गाठल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तर आपल्याला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर भक्ती ही करावीच लागणार. पण भक्ती करताना काय करायचे, तर मनामध्ये टेन्शन नाही ठेवायचं. जसं तुम्ही आता सगळेजण टेन्शनमध्ये बसले. आता ही बाई पुढं सांगते काय म्हणून असं टेन्शनमध्ये बसलंय. मग कृपया करून टेन्शन घेऊ नका. टेन्शन इथं घ्यायचं नाही, फ्री बसायचं. आपण आलोय कोणाच्या मंदिरात, ज्ञानोबारायांच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. इथे आपण उपस्थित आहोत. ज्ञानोबाराय प्रत्यक्ष हरिकीर्तनासाठी उपस्थित आहेत अशी भावना करून आपण एकच गोष्ट मनात ठेवायची, टेन्शन फ्री राहायचं. असू द्या ना, काय जीवनामध्ये दुःख येणारच आहे, पण दुःख सोडून टेन्शन फ्री जीवन जगायचे. पण टेन्शन फ्री जीवन जगताना नेहमी हसत राहिलं पाहिजे. आता पहा, हसत राहिलं पाहिजे हे का कोणत्या तरी प्रवचनकारानं सांगितलं की नेहमी हसत राहिलं पाहिजे. मग त्या नवरा बायकोने ठरवलं. तुम्हाला चाळ माहिती आहे का? चाळ माहिती का? चाळ, दगडाबाईची चाळ. चाळ माहिती असेल ना, तर त्या चाळीमध्ये नवरा बायको राहत होते. अगदी संसार सुखाचा चालत होता. पण त्यांना त्यांच्या दोघांची एकमेकात लय भांडणं व्हायची. एवढी भांडणं व्हायची काही विचारूच नका. मग भांडणं सारखी व्हायची, काका काकूची लय भांडणं व्हायची. आणि मग काही दिवसांनी असं काय झालं, त्या गावात एक साधू आले. साधू आले म्हटल्यावर सगळा गाव तिथे गेला, प्रवचन ऐकण्यासाठी गेला. आणि गेल्याबरोबर तिथे जाऊन ते दोघं बसले. आपणही जाऊ म्हणून त्या पतीने काय केलं, आपल्या पत्नीला म्हटला की आता काय कर, चल आपण जाऊ प्रवचन ऐकायला. बायको खुश झाली ना, कुठं तरी नेतोय नवरोबा म्हणून. मग खुश झाली, मग निघाली. दोघं निघाले प्रवचन ऐकण्यासाठी. आणि गेल्याबरोबर मस्त प्रवचन वगैरे ऐकल्यानंतर त्या महाराजांनी सांगितलं की नेहमी खुश राहा, नेहमी आनंदी राहा. आणि असं सांगितल्याबरोबर त्या दोघांनी घरी आल्यापासून ठरवलं आता नेहमी आनंदी राहायचं बरं. पण ती त्याची बायको असते, ती म्हणते तुम्ही काही म्हणा पण मला भांडणं केल्याशिवाय जमतच नाही. आणि मग असं म्हटल्यानंतर ती म्हणते आता कसं करावं बरं. मग ते दोघं म्हणाले की आपण काही करून हसायचंच. आणि त्या चाळीचा एक ना नियम होता, त्या चाळीमध्ये जे पण जोडपं सगळ्यात आनंदी राहील त्याचा सत्कार केला जात होता. काय केला जात होता? सत्कार केला जात होता. मग काय सगळी आनंदी झाली ना. आणि मग यांचं चांगलं झालं, सगळे हसत मस्त राहायला लागले. आणि त्या चाळीमधले जे मान्यवर होते की ज्यांनी ठरवलं होतं की सत्कार द्यायचे, ते सगळ्यांच्या घरात जे कान लावून ऐकायचे. कोणाकोणाच्या घरातून हसण्याचा आवाज येतो. अगदी या जोडप्यांच्या घरातून जे खो 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 हसण्याचा आवाज यायचा. लय हसायची दोघं जण, आनंदित राहायची, नेहमी जीवन आनंदित जगायची. आणि मग काय झालं, काही दिवसांनी त्या चाळीने ठरवलं की आता पाटील जोडप्यांचा सत्कार करायचा. ठरवलं आता पाटील जोडप्यांचा सत्कार करायचा. म्हणून सत्कार करण्यासाठी जोडप्यांना दोन्ही बोलवण्यात आलं. शार श्रीफळ दिलं आणि त्यांचा सत्कार केला. सत्कार वगैरे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही संभाषण करा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंदी कसे राहता, सुखी कसे राहतात ते आम्हाला सांगा. आणि असं म्हटल्याबरोबर आता आनंदी राहायचे सांगायचं म्हणल्यावर काकांनी सांगायला सुरुवात केली. काय म्हटले काका, आम्ही कसं करायचो माहिती का, आम्हाला ना भांडणं करायचा लई शौक होता. मग आम्ही काय केलं, हसायचं म्हणून आम्ही काय केलं तर ताई ज्यावेळी स्वयंपाक करायच्या, काकू ज्यावेळी स्वयंपाक करायच्या, स्वयंपाक करताना एखादं भांडं फेकून हाणलं
आणि जर ते काकाला लागलं तर काकू खो खो हसायच्या आणि जर ते भांडं चुकवलं तर मग काका खो खो हसायचे. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं आनंदित जीवन सुरू होतं. भांडं फेकून हल्लं, काकाला जर लागलं तर कोण हसायचं? अरे बोला, कोण हसायचं? काकी. काकू हसायच्या. आणि जर काकाने ते भांडं चुकवलं तर काका. असं व्हायचं. मग असं झाल्यानंतर आम्ही अशा प्रकारे खुश राहिलो म्हणाले. मग जीवन जगायचं असेल तर आपण कशाही प्रकारे आनंदित राहू शकतो. विठ्ठल हॅलो तर जीवन जगताना आनंदी राहायचं, नेहमी खुश राहायचं, टेन्शन फ्री राहायचं. आता इथं टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊन काही उपयोग होणार नाही. तर आपल्याला भक्ती करायचंय. गायनाचे उडे आपुले अतुडे, गायनाचे उडे आपुले अतुडे. गायनाचे ओढे आपुले अतुंदे, गायनाचे ओढे आपुले अतुंदे. गायनाचे उडे आपुले अतुडे, गायनाचे उडे, गायनाचे उडे आपुले अतुडे. गायनाचे ओढे आपुले अतुंदे, गायनाचे ओढे, गायनाचे ओढे आपुले अतुंदे. मनाची आनंदे आपुले, मनाची आनंदे आपुले. गायनाचे उडे आपुले अतुडे, गायनाचे उडे आपुले अतुडे. मनाची आनंदे आवाहिनी राम, मनाची आनंदे गायनाचे ओढे आपुले अतुंदे, गायनाचे ओढे आपुले अतुंदे. तर जर आनंदित राहायचं असेल तर भक्तीचा मार्ग खूपच चांगला आहे. चांगला मार्ग करायचं असेल, चांगल्या मार्गाने जायचं असेल तर भक्तीचा मार्ग सर्वोत्कृष्ट आहे. म्हणून भक्तीचा मार्ग आपल्याला निवडायचा आहे. पण भक्तीचा मार्ग निवडताना काय करायचंय, कोणती भक्ती त्या परमेश्वराला आवडते? अभंगाचं प्रथम जय. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा. हेची थोरा आवडते देवा, हेची थोरा
सांगतात आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराज, हिची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. कोणती भक्ती त्या परमेश्वराला आवडते? की जिथे संकल्प केलाय कशाचा? माया सोडण्याचा संकल्प केलाय. हिची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. की जिथे संकल्प केलाय की माया पूर्णपणे सोडून टाकायची, काढून टाकायची, असा संकल्प ज्यामध्ये केलाय ती भक्ती सगळ्यात थोर आहे, असं आपल्याला तुकाराम महाराज सांगत आहे. पण ही संसार असा आहे ना की यातून आपली माया कशीच तुटली जात नाही. संसाराला जे आपण चिकटून बसलोय की तिथून आपल्याला बाहेर निघताच येत नाही. म्हणजे असं संसारात आपण एवढं गुडफटून गेलोय की आपल्याला काहीच कळत नाही. संसारामध्ये गुरफटून जाताना अगदी आपण सर्व काही करतो, पण सगळं काही आपलं जे काही सगळं काम असेल ते करतो. पण ते करत असताना आता मला सांगा, सोमवार ते शुक्रवार काय करतो आपण? सगळी कामं करतो. शनिवार रविवार पण कामच असतं. सगळी कामच करण्यात आपलं जीवन जातं. पण दिवसातून तुम्ही अर्धा तास का होईना, 1 तास का होईना, पण मालिका पाहायला काढतं का नाही? काढतच असन. मालिका पाहायची म्हणलं त्या टायमावर बरोबर TV समोर जाऊन बसणार. पण सगळ्यांसाठी नियम आहे, जेवण्यासाठी टाईम आहे, सकाळी जेवायचं, दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं, सगळ्यांसाठी वेळ आहे. पण देवाच्या भक्तीसाठी वेळ कुठं काढले तुम्ही? देवाच्या भक्तीसाठी वेळ काढायला हवा ना. सगळ्या गोष्टीसाठी नियोजन करून ठेवले की या वेळेत मी हे करणार. पण देवाच्या भक्तीसाठी दररोज, जसं आपण दररोज जेवण करतो, दररोज पाणी पितो, ते गरजेचं आहे शरीराला, तशीच भगवंताची भक्ती या शरीराला गरजेची आहे. म्हणून माया न करता काय करायचं तर परमेश्वराची भक्ती करायची. विठ्ठल ठला विठाला तर ही माया सोडून द्या असं तुकाराम महाराज म्हणते. पण माया अशी आहे की ती आपल्याला सोडल्याच जात नाही. मुळात मायेपासूनच आपला जन्म झालाय, मायेपासूनच आपली उत्पत्ती झाली. तर अशी माया जी आपल्याला अजिबात सोडवल्या जात नाही, त्या मायेबद्दल आपल्याला सांगतात की माया सोडली पाहिजे. पण संसारातली माया आपल्याला काय सुटत नाही. म्हणून प्रत्येकाने वेळ काढायचा आहे. कशासाठी? TV बघण्यासाठी तर काढलायच, पण भगवंताच्या नामासाठी 10 मिनिटं तरी काढा. शेवटची 10 मिनिटं तरी काढली पाहिजे. कशासाठी? भगवंताचं नाम. कामामध्ये काम काही म्हणा रामा रामा, काही म्हणा रामा रामा, काही म्हणा रामा रामा. होईल दुःखाते. तर ही माया आपल्याला सोडायची. आता एक माणूस काय करतो बघा, ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये दुःख येतं त्याच वेळी परमेश्वर आपल्याला आठवतो. त्याचप्रमाणे त्या माणसाच्या जीवनातही दुःख आलं, मग त्याने ठरवलं की आता मी उद्यापासून काय करणार, दररोज ते देवाची भक्ती करणार. 1 तास का होईना पण देवाची देवपूजा करणार, असं त्याने ठरवलं. आता ठरवल्याबरोबर मग त्याने करायला सुरुवात केली ना. सकाळी उठला, आंघोळ केली, देवाजवळ गेला, देवघरात बसला आणि बसल्याबरोबर देवाची पूजा सुरुवात केली. आणि सुरुवात केल्याबरोबर त्याच्या मनात प्रश्न आला, गॅस सिलेंडर संपलं का आहे? नेमकीच तेवढी भक्ती करायला लागले, तेवढ्यात अरे आपण भक्ती करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, ते सिलेंडर कुठून आलं? मग लगेच सुरुवात केली, पुन्हा भक्ती करूया. लागला भक्तीला, देवाची भक्ती त्यानं सुरू केली. आणि सुरू झाल्याबरोबर पुन्हा मनात प्रश्न आला, मुलाची फी भरायची आहे, बँकेत लाईन लागली असेल, काय करावं? आणि ह्याच्यामध्येच त्याचं जातं. नेमकीच भक्ती करायला लागतो, अजून एक प्रश्न मनात येतो, कसं व्हायचं आता, बायको जेवायला देईल का नाही? म्हणजे अशा प्रकारे त्याची भक्ती सुरू असते महाराज. पण आता भक्ती कशी करायची मला सांगा. आता तुम्ही कीर्तनात बसता, तुमचं लक्ष कुठे? बाहेर चपलीकडे आहे का? चपलीकडे आहे का संसारात? म्हणजे माझी सून काय करत असेल, काय ते स्वयंपाक बनवून ठेवला असेल का नाही? नाही आज एकादशी आहे, पण स्वयंपाक बनवून ठेवला असेल का नाही? म्हणजे अशा प्रकारे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतात. आपण
असतोय कुठं? देवाच्या भजनात. पण आपलं मन संसार. म्हणूनच तर आपल्याला बहिणाबाई सांगतात, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी पाहते बाहेरी, ही का भक्ती खरी पडते बाहेरी, ही का भक्ती खरे पडते माहेरी हे का भक्ती करे पडते बाहेरी देवा पुढे लक्ष जोड्याकडे, देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, ही का भक्ती खरी आवडते देवा, ही का भक्ती खरी पडते मनाबाहेरी. हे का भक्ती खरे पडते माहेरी हे का भक्ती खरे पडते माहेरी अशी भक्ती महाराज. आता आपलं लक्ष आहे कीर्तनात. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाच्याने पावायचा नाही ग, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. ओ मरियाई भाव म्हणे देवा मला पाव, मरियाई भाव म्हणे देवा मला पाव, देवा आशा पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, नाही रे. तर देव काय बाजारचा भाजीपाला नाही. एकदा बाजारात गेल्यानंतर त्या भाजीपाल्यासोबत तरी तुम्ही म्हणसान बाबा जरा कमी दरात दे. 5 रुपये 10 रुपयाची मेथी 5 रुपयात आपण घरी घेऊन येतो. पण देवाच मात्र असं नाही. त्या देवाला भक्ती पाहिजेलच आणि ती आपण केलीच पाहिजे. पण भक्ती करताना ही माया, तुकाराम महाराज म्हणतात की संसारच असा आहे की ती भक्ती करू देत नाही. म्हणून अशा संसाराला कशी आपण भक्तीची गोडी लागायची. पण बघा आपण संसारामागे एवढं लागतो ना की मृत्यू जरी जवळ आला तरी संसारच आठवतो. काय होतं, एक माणूस की तो ना आजारी असतो. आजारी झाल्याबरोबर त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यावर डॉक्टर म्हणतात आता याचं काही खरं नाही, तयारी ठेवा म्हणतात. आणि मग तयारी ठेवा म्हटल्याबरोबर असं सांगतात त्याला. मग घरी गेल्यावर सगळे देवाची देवपूजा करतात, देवाला प्रार्थना करतात, वंदना करतात. आणि हा माणूस ICU मध्ये होता, ऑक्सिजनवर होता. आणि ऑक्सिजनवर असताना त्याची बायको त्याच्या जवळ येते. आणि बायको जवळ आल्यावर तो माणूस म्हणतो, अगं तो प्लॉटचे कागदने ठेवलेत का नाही. त्यावेळी ती बाई म्हणती, अहो तुम्ही आता कुठं बसला ICU मध्ये, ते तुम्ही पलंगावर झोपलेला आहात आणि इथं तुम्हाला संसार कशाला आठवतो. आता तुम्ही तुमची काळजी घ्या ना, कागदाचं मरू दे तिकडे, तुमची काळजी घेणं गरजेचं आहे ना, असं म्हणतात. तरी तो म्हणतो नाही नाही माझं ते बघ जरा कागद नीट ठेवलेत का नाही. आणि हळूच सांगतो, कपाटाची चावी कुठं ठेवली, कुठं ठेवली. आता विचारायचा वेळ आहे का, तुम्ही सांगा, वेळ आहे का आता नाही. पण तरी देखील तू विचारतो. आणि डॉक्टर म्हणतात की बाबा तू आता ICU मध्ये आहे, ऑक्सिजनची कमी पडते. ते म्हणते ऑक्सिजन जाऊ द्या, माझा प्लॉट जाऊ देऊ नका. अशा प्रकारे माणूस आहे महाराज, संसारामध्ये अटकूनच राहतो. आता मरण जवळ आलं तरी म्हणते मा संसार नीट आहे का नाही पाहू दे. म्हणजे अशा प्रकारे संसारामध्ये एवढं आपण अटकून गेलोय, एवढं अटकून गेलोय की आपल्याला देव काय आपण कुठं काहीच कळत नाहीये. पण अशा संसारामध्ये अटकायचेच, करायचेच, पण थोडा वेळ का होईना भक्तीसाठी काढा ना. व भक्तीसाठी संसार हा आहे असा. अरे संसार संसार जसा तव्या चुल्ह्यावर, हाती हाताला चटके मग मिळते भाकर. संसार असा आहे महाराज, आधी आपल्याला चटके खावं लागतात आणि मग कुठे जाऊन भाकर मिळते. एक अशीच नवीन लग्न झालं होतं त्या पुरीचं. मग लग्न झाल्याबरोबर ती गेली पहिल्यांदा स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात. गेल्याबरोबर तिने ठेवला ना तवा गॅसवर तवा ठेवला आणि ठेवल्याबरोबर भाकरी केली आणि पचू दिला नाही, तशीच त्याच्यावर भाकरी टाकली.
झाली भाकर टाकली आणि ती भाकर चिटकली आणि फाटली ना महाराज. वैतागून म्हणाली, माय आजचे दिवस मला काय हा तवा भाकर करू देतो का नाही. ती अशी म्हणाली. तेवढी सासूबाई तिथं आली आणि शांतपणे म्हणाली, बरं का सुनबाई आता काय करा, तवा जरा तपू देत जा, मग त्याच्यावर भाकर टाकत जा. शांतपणे म्हणाली, बरं तुला जोरात नाही म्हणाली, हळूच भाकर टाकत जा. तवा दोषी नाही त्यासाठी तू दोषी आहे. पहिले भाकर नसती टाकायची, पहिले तवा चांगला पचू दे, मग त्याच्यावर भाकर टाक. संसारातही असंच आहे. पहिले संसार चांगला म्हणजे काय होतं, पहिले आपल्याला अपमान त्रास सहन करावा लागतो, त्याच्यानंतर कुठे जाऊन समाधानाची भाकर मिळते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. तर समाधानाची भाकर पाहिजे असेल तर देवाची भक्ती तशीच केली पाहिजे. जरा कष्ट पडतील भक्तीला सुरुवातीला बसायला, पण नंतर मात्र आपण नक्कीच त्या भगवंताची गोडी आपल्याला लागणार आहे आणि आपण त्या नामामध्ये तल्लीन होऊन जाणार आहे. पण भक्तीची गोडी लागली पाहिजे. गोडी लागताना संसार मदत येतो ना, मग संसार करू का भक्ती करू असा प्रश्न ज्यावेळी मनात येतो, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडोने दे, संसार व्यसने पडोने दे, नामस्मरण गडो संत समाज, नामस्मरण संत समाज. संसार व्यसनी पडोने दे, संसार व्यसनी पडोने दे, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. मग भक्ती कोणती थोर आहे की ज्यावेळी संकल्प केलाय माया सोडण्याचा, तीच भक्ती थोर आहे. पण अशी भक्ती जर करायची असेल तर काय करावं लागेल, माया सोडावं लागेल. पण ही माया आपल्याला सुटता सुटता सुटत नाही. यासाठी आपलं तुकडोजी महाराज सांगतात, ऐक मानवा भाई तू राम नाम घे, ऐक मानवा भाई तू राम नाम घे, नरासारखा नर जन्माला आल्या संसारात, आल्या संसारात, आल्या संसारात, आल्या संसारात. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण करे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला कारण करे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. आपण रडतोय कशासाठी, संसारासाठी. माझं कसं होईन माय, माझ्यावर आता एवढं दुःख आलंय, माझं कसं दूर व्हायचं, याच मध्ये आपलं चाललंय. मग याचसाठी त्या भगवंताला कशा काय आवडतं, तर सगळ्यात चांगलं आवडतं ते म्हणजे नामस्मरण. आणि असं नामस्मरण जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते नामस्मरण भक्ती आपल्याला करावी लागेल. कारण आवडते देवा तू एक प्रकार, नामस्मरण उच्चारण रात्रंदिवस. त्या भगवंताला काय आवडतं,
फक्त नामस्मरण आपल्याकडून आवडतं. आणि ते नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये काय असावं लागतं ते आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. ठेविले आणते ठेविले आणते तसे तियारावे ठेविले आणते देविले आनंद देविले आनंद तेजते रावे देविले आनंद ठेविले आणते ठेविले आणते तसे तियारावे राहावे ठेविले आणते देविले आनंद देविले आनंद तेजते रावे देविले आनंद हो कितिया सुदावे समाधान हो कितिया सुदावे समाधान समाधान ठेविले आनंद ठेविले आनंद तसे तियारावे ठेविले आनंद हे देविले आनंद देविले आनंद तेजते रावे देविले आनंद देविले ठेविले आनंद तसे तियारावे कितिया सुदावे समाधान कितिया सुदावे समाधान कितिया सुदावे समाधान देविले आनंद तेजते रावे नित्य सुदावे समाधान नित्य सुदावे समाधान नित्य सुदावे समाधान कितिया सुदावे नित्य सुदावे समाधान तर महाराज आपल्याला दुसऱ्या चरणात सांगत आहेत, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान समाधान. काय ठेवायचंय तर भगवंताने जसं ठेवलंय तसं राहणं गरजेचं आहे ना. पण आपल्याला वाटतं की मलाच त्या भगवंताने खूप कमी दिलंय, माझ्यापेक्षा माझ्या शेजाऱ्याला जास्त दिलंय, असंच आपल्याला वाटत असतं. आणि मग ज्या भगवंताने जसं देह दिलाय जसं ठेवलंय तसं आपण राहिलं पाहिजे. पण आपल्या मधात ही माया आडवी येते ना, संसाराची माया. ती म्हणते नाही नाही, त्या भगवंताने तसं ठेवलंय पण आपल्याला अजून वर चढवायचं ना. म्हणून यासाठी आपण सारखं प्रयत्न करत असतो. पण जसं त्या भगवंताने ठेवलंय तसं राहिलं पाहिजे. जसं बघा एखादं मडकं असतं, ते मडकं त्याला घडवणारा जो शिल्पकार किंवा जो मूर्तिकार असतो तो काय करत असतो, त्या मडक्याला कधी त्याला उन्हात नेऊन ठेवतो, कधी त्याला आकार देण्यासाठी थोपटतो, कधी कधी काय करतो तर त्याला उन्हात ठेवतो, त्याला भट्टीत भाजतो. म्हणजे अशा प्रकारची त्याला वेदना देतो. आणि त्याला माहिती असतं, ते मडकं कधी म्हणतं का असं माझ्यासोबत असं का झालं, मलाच का असं केलं, असं कधीच म्हणत नाही ते मडकं. का? कारण त्याला माहिती असतं की हे सगळं होतंय ते माझ्यासाठीच होतंय. एक ना एक दिवस मी देखील सुंदर असा मडका तयार होणार आहे. मग अशाच प्रकारे आपणही ते हेच ठरवून घ्यायचंय की जसं त्या भगवंताने दिले ना, कधी आपल्याला दुःखाची चटके देईन, कधी सुखाची फुलं आपल्यावरती वाहीन. जसं ठेवलंय तसं त्या भगवंताच्या चरणाशी राहायचं. जसं त्याने समाधान दिले त्याप्रमाणे राहायचं. कारण बघा, ज्यावेळी तुकाराम महाराज आपल्यासोबत उसाची मोळी घेऊन आले होते आणि उसाची मोळी घेऊन आल्याबरोबर ती उसाची मोळी घेऊन जात होते आणि रस्त्यांनाच काही मुलं भेटली, म्हणाली बाबा आम्हाला एक द्या ना. तुकाराम महाराजांनी कसलाही विचार न करता ती मोळी दिली उसाची. अगदी घरापर्यंत येईपर्यंत त्या उसाची फार एक तुकडा शिल्लक राहिला होता, तोही शेजाऱ्याला देऊन टाकला. म्हणजे आणि मग आल्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं की तुम्ही ऊस घेऊन आले होते ना आपल्या लेकरांना खाण्यासाठी, मग तू कुठे? तुकाराम महाराज म्हटले मी तो देऊन टाकला.
म्हणजे बघा, अशा प्रकारे असलं पाहिजे. त्या भगवंताने जसं ठेवलंय त्या परिस्थितीत आपण राहणं गरजेचं आहे. सुखाची भाकर असू द्या, दुःखाची भाकर असू, दिली आहे ना ते भगवंताने, नाही दिलं असं नाहीये. बघा, एक असाच माणूस, त्याच्याकडे काय असतं माहिती का, सुंदर असा फोन असतो. आता लेटेस्टमध्ये फोन आले तो म्हणजे iPhone 13 त्याच्याकडे असतो. iPhone 13 असल्यामुळे तो फार आनंदित असतो. माझ्याकडे iPhone 13 आहे. 2 महिनेच झाले असतात तो घेऊन ठेवलेला असतो त्यांनी. काही दिवसांनी असतो तो चांगला वापरतो, सगळ्यांना दाखवतो माझ्याकडे iPhone 13 आहे, दाखवत फिरतो. आणि दाखवल्यानंतर त्याच्या शेजाऱ्याने काय केलं असतं बघा, त्याला वाटतं 2 महिन्यानंतर त्याला वाटतं आता नको, iPhone 13 लय जुना झाला. 2च महिन्यानंतर त्याला वाटतं iPhone 13 लय जुना झाला. मग तू काय करतो, मला आता दुसरा मोबाईल घ्यायचा. मग दुकानदाराकडे जातो आणि हा मोबाईल लिहून दाखवतो. कोणता मोबाईल होता त्याच्याकडे, iPhone 13. आणि iPhone 13 होता म्हणून त्याने काय केलं, ते दुकानदाराला लिहून दाखवलं की हे पहा माझा मोबाईल, मला दुसरा पाहिजे. त्यावेळी तो दुकानदार म्हणाला की एवढा चांगला मोबाईल तुमच्याकडे आहे तरी तुम्हाला दुसरा कशाला पाहिजे. त्यावेळी मग तो म्हणाला त्याचं काय नाही, ते तसं मला पाहिजे नवीन, तुम्ही देता का नाही. एवढी चांगली बॅटरी, तो दुकानदार म्हणला एवढी चांगली बॅटरी आयफोनची तुमच्या, एवढा चांगला तुमचा iPhone आहे तरी तुम्हाला दुसरा का घ्यायचा आहे. खरं खरं सांगा म्हटले. तो दुकानदार म्हटला खरं खरं सांगा. त्यावेळी तो माणूस म्हणला त्याचं काय ना, माझ्या शेजाऱ्यानं iPhone 17 Pro घेतलाय ना, म्हणून मला iPhone बदलायचा. कळलं का? नसन कळलं तर शेजाऱ्याला विचारा, आत्ता विचारू नका, घरी जाऊन विचारा. काय कळालं तर बघा, त्याच्याकडं iPhone कसलाही असो ना, देवाने दिलताना मोबाईल, पण तरी देखील त्याला लालसा होती iPhone 17 Proची. म्हणजे शेजाऱ्यानं घेतला म्हणून मला पण घ्यायचा, अशी तिची भावना होती. म्हणून बघा, आपल्यालाही असं होतं की माझ्याकडं एवढं आहे, माझ्या शेजाऱ्याकडं तेवढं आहे, मला बी तेवढंच पाहिजे, असं आपल्याकडं राहतं. पण ही माया आपण सोडली पाहिजे. त्या भगवंताने जसं ठेवले तसं राहणं गरजेचं आहे. ह्या मोबाईलनं माणसाला फार वेडं करून टाकले महाराज. हे मोबाईल की ज्यावेळी बघा, एक बाई काय करते, स्टेटस बघत असते. काय बघते, ऐकतायत ना सर्व, काय बघत असते, स्टेटस बघत असते. आणि स्टेटस बघताना ती सगळं असं पाहते स्टेटस आणि म्हणते माझ्यासोबतच असं का केलं त्या भगवंताने. हे पहा, सगळे बाहेर फिरायला गेलीत, मस्तपैकी फिरायलीत, नवीन कपडे, नवीन गाड्या, आणि मलाच काऊन असं दिले. त्यावेळी तिचा मुलगा तिला म्हणतो, अगं आई, हे स्टेटस आहे, खरी आपली लाईफ आहे ती निभव ना. अरे सांगा, ती स्टेटस किती तास टिकतं, किती तास बोललं पाहिजे, किती तास टिकतं, 24 तास. 24 तासानंतर ते स्टेटस गायब होतं ना. पण लाईफ तर आहे ना पुढे, जीवन तर पुढे आहे ना. पण ते जीवन निभवलं पाहिजे, ते जीवन जगलं पाहिजे. यासाठी संसाराची माया सोडून आपण काय करायचे तर संसाराला चिकटून राहता आपण कशामध्ये गुंतवायचे तर आपला जो वेळ आहे तो हरिभजनामध्ये घालवायचा आहे. विठ्ठल विठ्ठला 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 तर आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुखी राहिलं पाहिजे. कारण एका ठिकाणी म्हणतात की मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रुपयाचा, झोपडी का असेना पण तिथे घास सुखाचा असावा. तर बघा, झोपडी जरी असली तरी तिथे घास सुखाचं असलं पाहिजे, असलं जीवन आपलं असलं पाहिजे, अशी जीवन जिंदगी आपण जगली पाहिजे की तिथे कसलाही मोह नसायला पाहिजे. रुपयाचा नाही, पैसाचा नाही, फक्त कशाचा तर मला ज्या भगवंताने जसं ठेवलंय तसं मी राहणार आहे, जसं ठेवलंय त्याच्यात मी समाधानी आहे. पण आपण समाधानी आहोत का? तुम्ही समाधानी आहात का असं विचारलं तर आवडायचं. समाधानी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक जण आहेच असं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, अडीअडचण आहे. कारण जीवन ही आहेच अशी ट्रेन जी कधी सुखाच्या स्टेशनवरून थांबणार आहे, कधी दुःखाच्या स्टेशनवरून थांबणार आहे. थांबणार आहे ना, मग कशाला टेन्शन घ्यायचंय. कसलंही टेन्शन न घेता काय करायचंय त्या परमेश्वराचं नामस्मरण करायचं. चला तर मग त्या परमेश्वराचं नामस्मरण करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा तर जसं त्या भगवंताने आपल्याला ठेवलंय तसं राहिलं पाहिजे. बघा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आले होते, कशासाठी? तर तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्यासाठी. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तिथे आले आणि कीर्तनाला येऊन बसले. आणि बसल्यावर अगदी ते बसलेही मातीवरती. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या पायाखालील घोंगडं त्यांना बसण्यासाठी दिलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की नाही नाही बुवा, जोपर्यंत या मातीवरती आम्ही बसलोय तोपर्यंतच आमच्या हातामध्ये, आमच्या मनगटामध्ये बळ आहे, असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले. ज्यावेळी सगळं कीर्तन ऐकलं, कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन होतंच असं की त्यामध्ये भले भले जरी बसले ना तरी ते देवच होऊन राहायचे. असं सुंदर असं कीर्तन तुकाराम महाराजांचं असायचं. आणि त्याच कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एवढे तल्लीन होऊन गेलेले की त्या भगवंताच्या नामामध्ये एवढे तल्लीन झाले. आणि ज्यावेळी संपूर्ण कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ तुकाराम महाराज गेले, त्यावेळी काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपली तलवार होती, काय नाव तलवारीचं? भवानी तलवार. ती तलवार कुठे ठेवली? तुकाराम महाराजांच्या चरणाशी ठेवली आणि म्हणाले की नको आम्हाला आता हा स्वराज्य, नको आता आम्हाला हे काही करायचं नाहीये. त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले नाही, तुम्ही असं करू नका राज. का? कारण कीर्तन करणं हा आमचा परमार्थ आहे, आम्ही हा परमार्थ करतोय. पण जर हेच कीर्तन पुढच्या पिढीपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर ही तलवार तुमच्या हातामध्ये असली पाहिजे राज. ही तलवार त्यांच्या हातात पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवरायांच्या हातात दिली आणि म्हणाले की ज्याप्रमाणे आम्ही हा परमार्थ करतो, कीर्तन करून हा परमार्थ करतो, त्याचप्रमाणे तुम्ही तलवार गाजून, स्वराज्य गाजवून हा परमार्थ करा. आणि असा परमार्थ तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना करायला सांगितला. बघा, ज्यावेळी आपण कोणतंही धर्माचं कार्य करतो ना, ते भक्तीपेक्षा म्हणजे भक्ती करणं तेही महत्त्वाचं आहे, पण धर्माच्या कार्यामध्ये ज्यावेळी आपण लागतो त्यावेळी भक्तीपेक्षा जास्त पुण्य आपल्याला लागत असतं. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं. आणि मला सांगा, जर आता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आता हे कीर्तन ऐकण्यासाठी पण परवानगी घ्यावी लागली असती, जावं लागलं असतं, म्हणावं लागलं असतं हुजूर की हम कीर्तन करे. नाही, तेव्हा आपल्याला परवानगी नसती भेटली, आपल्याला बामुनी सटकवलंच असतं तिथं. असं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण कीर्तनात उपस्थित आहोत. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण ही सर्व दुनिया पाहत आहोत. आपल्या आयाबाईंच्या डोक्यांवरती कुंकू छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबूत आहे. म्हणून राजा तुम्ही होतात मन दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होतात मन भरून राहिले सुवासनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. तर हिंदवी स्वराज्याची सकाळ पाहू शकतो ती फक्त आणि फक्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना विसरता का म्हणे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी गडकोट आहे ती आपण पाहिलं पाहिजे, ती बघण्यासाठी आपण गेलं पाहिजे. पण आता गडकोटांची अवस्था फार भयानक झाली. तिथं आपण गेलं पाहिजे, गडकोट पाहिली पाहिजे, आपल्या मुलांनाही ते दाखवलं पाहिजे. आता मला सांगा, आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये काय देतो? मोबाईल देतो. पण जिजामातेने
जिजामातेने त्यावेळी काय केलं, आपल्या मुलाच्या हातात तलवार दिली आणि म्हणाले, घे स्वराज्य उभं कर. अशी धमक आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण काय करतो, आपल्या मुलाच्या हातात मोबाईल देतो, तो त्या मोबाईलमध्येच गुंतून राहतो, मोबाईल पाहण्यातच आपला दिवस घालवतो. त्याला जर आता म्हटलं ना की बाबा रे मोबाईल पाहण्याचा ठेवून दे, तर डायरेक्ट रडायला लागतं. आताची मुलांना चॉकलेट देऊन काही उपयोग नाही, त्यांना लागतो तो मोबाईल. आणि मोबाईल दिल्याशिवाय मुलं शांत बसत नाही. पण जिजामातेने आपल्या शिवरायांना घडवलं, संस्कार दिले, महाभारतातून रामायणातून संस्कार दिले. असे संस्कार आपण आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. पण आज आपण आपल्या मुलांना टी व्हीमध्ये काय दाखवतो, हेच सर्व, की टी व्हीमध्ये जे आपण वाईट वाईट बघतो ते न दाखवता आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांच्या मालिका दाखवा, छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले हे दाखवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेने घडवलं आणि महाभारतातला एक मुद्दा शिकवला की महाभारतामध्ये काय झालं, तर श्रीकृष्णाने द्रौपदीचं वस्त्रहरण रोखलं होतं का नाही, रोखलं होतं. अगदी त्याचप्रमाणे तोच आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. आणि इतिहासानुसार काल 28 जानेवारी ही तारीख आहे आणि 28 जानेवारी या तारखेच्या रोजी जो पाटील होता, गावचा पाटील, त्याने काय केलं होतं, तर एका गावातील मुलींवरती बलात्कार केला होता. आणि त्याचमुळे काय झालं, तर ही बातमी सगळ्या गावकऱ्यांवरती पोहोचली. पण सगळे गावकरी मूग घेऊन गप्प होते. जसे पांडव मूग घेऊन गप्प होते, तसे जे गावकरी सगळे गप्प होते, कोणी तिथं बोलायला तयार नव्हतं. आणि ही बातमी ज्यावेळी माझ्या छत्रपती शिवरायांच्या कानी गेली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शांत बसले नाही. त्यांनी काय केलं, तर लगेच त्या पाटलाचं जी त्याची पदवी होती ती काढून घेतली आणि त्याचा चौरंग केला. आज आपल्याला चौरंग आठवतो का, अजिबात आठवत नाही. चौरंग म्हणजे काय, की दोन्ही हात पाय काढून टाकले, एवढी भयानक शिक्षा त्याला ठोठावली. पण आत्ताच्या काय होते, तर आत्ताच्यांना चौरंग आठवत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला. म्हणून असा चौरंग जर आठवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, मला म्हणावंसं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा या, पुन्हा या, पुन्हा या. कारण छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपल्या आईबायांचे कुंकू साबूत आहे. म्हणून ज्या भगवंताने जसं आपल्याला ठेवले तसं समाधानी राहायला हवं. आणि जसं आपण समाधानी राहतो, पण समाधानी राहताना आपण काय केलं पाहिजे, दुःख येणारच आहे, ते आपल्याला तिसऱ्या अभंगात महाराज सांगतात. वाहिल्या उद्वेग दुःखाती केवळ, वाहिल्या दुःखाती केवळ, भोगनिते फळ संदिदाते, हेरिले आनंद तैसे तीरावे, हेरिले आनंद तैसे तीरावे. आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे.
बघा, आपण कितीही उद्वेग केला, कितीही म्हणालं की माझ्यासोबत असं होतंय, माझ्यासोबत तसं होतंय, कितीही उद्वेग केला. उद्वेग म्हणजे काय तर चिंता वाहणं, दुःख आलंय पण त्याच्यामध्ये चिंता वाहणं हा झाला उद्वेग. आणि या उद्वेग करत करत दुःख तर येणार आहे का? कारण भोगणे ते फळ संचिताचे. आपण जे कर्म करतो ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. कारण पुनरुपी जन्मी जठरक्षेण, पुन्हा जन्म घेणे, मातेच्या उदरात पुन्हा जगणे, हे चक्र चालूच असणार आहे. आणि हे चक्र जर थांबवायचं असेल तर काय? उद्वेग करून फायदा नाही. देवाची भक्ती करणं एवढंच त्याला रामबाण उपाय. पण अशी भक्ती आपल्याला करायची, देवाची भक्ती करायची, उद्वेग पूर्णपणे काढून टाकायचं आहे. आणि ते फळ आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. जशी करणी तशी भरणी. आता बघा, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजते मेले ऐसे कीते, उपजते मेले ऐसे कीती हरिमुखी गातार परिचिंता, हरिमुखी गातार परिचिंता, परिचिंता. जसं कर्म केलं तसं आपल्याला भोगावंच लागणार. ज्याप्रमाणे जर एखाद्या शेतकऱ्याने काय केलं, सोयाबीन पेरलं आणि सोयाबीन पेरल्यानंतर त्याला सोयाबीनच भेटेल ना, त्याला थोडी आंबा भेटणार आहे. त्याला आंबाने जे पेरलं तेच उगवणार आहे. जसं आपण कर्म केलं तसंच आपल्याला त्याचं फळ भेटणार आहे. म्हणून कर्म चांगलं करायचं असं आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की कर्म जर चांगलं केलं ना तर दुःखालाही घाबरायची गरज नाही. फक्त कर्म चांगलं केलं पाहिजे. नाही तर कर्म हो काला तब क्या करेगा उपरवाला. कर्म चांगलं नसेल तर तू वरचं पण काय करू शकणार नाही. नाहीतर आपण रोज देवाचं स्टेटस ठेवतोय पण मनात तिचं असंच झालं पाहिजे, तिचं तसंच झालं पाहिजे. नाही नाही, कर्म चांगली करायची म्हणजे काय करायचं तर आपण देवाची भक्ती करायची आणि आपण दानही करू शकतो. कर्म चांगलं करायचं असेल तर दानही करू शकतो. मग ते कसल्याही प्रकारचं असू द्या. आता एवढं सुंदर मंदिर उभारणी झाली आहे त्याच्यासाठी दानच केलं ना, म्हणजे चांगलं कर्मच केलं ना. एवढं सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर उभारलंय की जिथे ज्ञानोबराय आले होते, ज्यांचा विसावा इथे झाला. असं सुंदर अशा मंदिरामध्ये आपण उपस्थित आहोत. मला तर असं वाटतंय की खरंच ज्ञानोबराय इथे येऊन माझं कीर्तन ऐकत आहे. खरंच माझ्यासारखी मीच भाग्यवान आहे की मला त्या परमेश्वर या सुंदर अशा मंदिरामध्ये उभं राहून कीर्तन करण्याची संधी मिळाली. तर बघा की ज्यावेळी जसं आपण कर्म करतो तसं त्याचं फळ आपल्याला भेटणार आहे. मग दुःख करून काय होणार आहे? जास्त दुःख केलं तर काही उपयोग नाही. म्हणून काय करायचं? जसं कर्म आहे तसं फळ आपल्याला तो भगवंत देणार. तुका मने घालो दया बरे बार, तुका मने घालो दया बरे बार.
चित्ते असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान चित्ती चित्ती चोखोबाजी पुरे राखतो नाम्याची गीर चाकतो चोखोबाजी पुरे राखतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा असू द्यावे समाधान समाधान चित्ते असू द्यावे चित्ते असू द्यावे देवीने आनंदे देवीने आनंदे हो कैसे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हात घ्या सर्वांनी वरती विठोबार कुमार विठोबार कुमारी हरी विठोबार कुमार विठोबार विठोबार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार
महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज महाराज की बोल रे भाई समसंतान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर जसं आपलं कर्म असेल त्याप्रमाणे तो आपल्याला भगवंत फळ देत असतो. कारण जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. असा तो भगवंत आहे. जसं त्याचं कर्म असेल त्याला त्याचं फळ भेटणार आहे. म्हणून काय करायचंय तर अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी वरी भार वाहू हा संसार देवा पायी. तर आपल्याला काय करायचे, हा जो संसार आहे तो देवापायी वाहून टाकायचा. म्हणजेच काय करायचंय की जे काही जसं मला भगवंताने ठेवली ती त्याची कृपा असं म्हणून तो आपला संसार त्या भगवंताच्या चरणी वाहायचा आहे. कारण करणारा आपण कोणी नाही. कबीराची शेले विणली त्या भगवंतानेच. अगदी एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड रूपाने तो भगवंतच गेला. कारण नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तर असा हा भगवंत आहे की जर त्याच्यावरती आपण भार सोडला तर तो भगवंत नक्कीच आपल्यासाठी धावून येणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो भगवंत आपल्या रक्षा करण्यासाठी आलेला आहे. आपल्याही जीवनामध्ये येणार आहे. फक्त करायचंय काय तर आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायची. कारण मातृदेव भव पितृदेव भव, आई वडील हे आपले आहेत. मग आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. पण आजची परिस्थिती झाली आहे कशी महाराज की शोरूम मध्ये चप्पल आहे, पुस्तकी कुठं रोडवर आली. आणि दारूचं जे आहे दुकान ते मस्त शोरूम मध्ये आहे बार. आणि जे काही आपलं हे आहे दूधवाला कुठे फिरतोय रस्त्यावर. आणि पोरं विदेशात जात आहे तो, आई वडील कुठे आहेत वृद्धाश्रमात. पण कृपया करून आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकू नका. कारण आई वडील हे आपल्यासाठी देव. सर्वात पहिली आपली गुरु कोण असेल तर आपली आई आहे. म्हणून आपल्या आईच्या चरणी, पितृच्या चरणी, देवाच्या चरणी ते आपल्यासाठी देवच आहेत. कारण त्यांनी विसरू नको रे आई बापाला, जिजविल त्याने काया आया जिजवून तुझ्या शिरावर धरले तुकाचे छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापा, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तर आपल्याला पुन्हा ही आई वडिलांची माया भेटणार नाहीये. पण आता मिळते ना. आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतलेत त्यांचे कष्ट जाणून का होईना पण त्यांची सेवा करायला हवी. जो आई वडिलांची सेवा करतो ना, नक्कीच ज्याप्रमाणे पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा विटेवर उभा होता. सेवा सुरू होती इकडं, पण पांडुरंग परमात्मा विटेवर उभी राहिला, सेवा पाहत बसला. आई वडिलांची सेवा खरंच फार अनमोल आहे. ही सेवा आई वडिलांची आपण केली पाहिजे. आई वडिलांना विसरता कामा नये. ज्यांनी आपल्याला एवढं मोठं केलंय त्यांना कधीच विसरता कामा नये. म्हणून अशा आई वडिलांना आपण कधी विसरून न जाता त्यांची आपण सेवा करावी. आणि त्याचबरोबर जे आपण करतोय कर्म ते चांगलं करावं. आणि जो भार आहे संसाराचा तो देवाच्या चरणी व्हावा. की ज्यावेळी तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये ज्यावेळी सगळं कर्ज वगैरे झालं, दारिद्र्य आलं, त्यावेळी तुकाराम महाराज काय म्हणाले की हा सगळा संसाराचा भार मी त्या देवावरती वाहतो. म्हणजे जसं आपल्याला अभंगात वर्णन केलंय तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगवून दाखवलंय. म्हणून सांगतात की अध्यात्म फक्त ऐकण्याची गोष्ट नाही तर ती जगण्याची गोष्ट आहे. पण अशा अध्यात्म जे सांगते की आपण काय करायला हवं तर संसाराचा भार त्या परमेश्वराच्या चरणाशी व्हायला हवा. पण आपण असं नाही करत. एक माणूस काय करतो बघा, थोडक्यात सांगते. एक माणूस काय करतो, पोतं घेऊन जातो, मस्त गोरी घेऊन जातो, काहीतरी गहू भरलेले असतात त्याच्यामध्ये आणि घेऊन जातो. वाटेमध्ये त्याला एक शेतकरी भेटतो, बैलगाडी घेऊन जात असतो
आणि त्या बैलगाडीमध्ये तो व्यक्ती बसतो. बसल्याबरोबर हे पोताचं जे ओझं होतं ते तो खाली ठेवत नाही. त्यावेळी शेतकरी जो बैलगाडीवान असतो तो म्हणतो की आता हे पोताचं वजन खाली ठेवा जरा. तो म्हणतो नाही, बैलगाडीला वजन होईल ना. म्हणजे कळण्याचा भावार्थ कळला का की आपण जे वजन संसाराचं डोक्यावर घेऊन फिरतोय ते एकदा खाली ठेवायचं देव आपल्याला सांगतायत की एकदा जर ते वजन खाली ठेवलं की मग आपण टेन्शन फ्री जीवन जगणार. कसलंच टेन्शन, कसली चिंता आपल्याला राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज जे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात अगदी माझ्या मतीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुकाराम महाराजांच्या सुंदर अशा अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयास केलाय. जर यामध्ये चुकून हुकून माझ्याकडून काही अपशब्द निघाले असतील तर नक्कीच मला माफ करा. आणि जे काही चांगलं झालं असेल ते माझ्या ज्ञानोपाऱ्यांनीच माझ्याकडून करून घेतलंय. आणि आपल्याला जाताना एवढाच संदेश देते की छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नका, आई वडिलांची सेवा करा आणि व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कारण व्यसनाच्या आहारी एकदा माणूस गेला की संपूर्णपणे जातो. आणि मुलांवरती संस्कार करा, कारण संपत्ती आपण कधीही कमवू शकतो पण संतती ही एकदाच कमवली जाते. अशी संतती जी आपल्याला लाभली तिला आपण चांगलं घडवण्याचा प्रयत्न करूया, चांगले संस्कार देऊया आणि आपण काय करूया तर त्या देवाच्या चरणी लीन राहूया. झालेली सेवा इथेच समर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली.